चला 5:30 वाजलेत. 4:45 वाजता आलो होतो, 5:30 झालेत. रे बाप के पास जा चाय पीने के लिए. ओके जा. आता वडापाव खायला. धीरजला वडापाव खूप जास्त आवडते हे की धीरज. कोणते कोणते अभ्यास केलास? लई लई अभ्यास केलाय. गुड मॉर्निंग. आता 4 वाजून किती झालेत रे? 4:43 झालेत, म्हणजे 4:45. पण चहा घेऊत आणि व्हिडिओ करूत. आईने फिल्टर वगैरे लावलेला आहे, दळण पण लावले. आई बहुतेक 4 वाजता सुटली वाटतं. मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे, तर व्हिडिओ अपलोड करू. आता नेट रेंज खूप चांगला असते वरी जाऊन अपलोड करू. आता वरी आलो आपण. 4:45 झालेले आहेत. चहा ठेवू तिथं. वरी कशी रेंज वगैरे असते तर वरी व्हिडिओ होता आपला लॉंग व्हिडिओ, तो अपलोड करू. आणि शॉर्ट व्हिडिओ पण आहे. कालचा व्हिडिओ चांगला परफॉर्मन्स केला, म्हणजे महेश येवलेवर तो जो केला होता कालच्या काल लॉंग व्हिडिओवर जवळपास 220 व्ह्यू आलेले आहेत. 5 सबस्क्रायबर मिळालेत. बघू आता व्हिडिओ अपलोड करतो आणि नंतर भेटतो. चला 5:30 वाजलेत. 4:45 वाजता आलो होतो, 5:30 झालेत. जवळपास किती 45 मिनिट लागलेले आहेत आपल्याला की पूर्ण झालेलं आहे. आता आपण जाऊत खाली, फ्रेश वगैरे होत, ब्रश वगैरे करूत आणि जाऊत शेताकडे. आता ब्रश झालेला आहे आणि आपल्याला टाकी बघायची आहे किती भरलेली काय नाही. ओ हो, पडत होतो रे मी. आता ऑलमोस्ट भरत आलेली आहे. चलो यहाँ पे धीरज उठा है. अभी मैं जब खेत में जाऊंगा, मतलब खेत से पहले ही 7 साढ़े 7 बजे खेत से आऊंगा, उससे पहले ही धीरज स्कूल जाएगा, है ना धीरज? तब तक स्कूल जाएगा. अभी यहाँ पे ज्ञानदा सोई हुई है. तो मैं हिंदी में बात करूँ कि मराठी में करूँ यार, मुझे समझ में नहीं आ रहा. कैसे करूँ दोस्तों? इसको नींद आ रही है शायद. अभी हम आए हैं खेत में जाकर. टाइम हुआ है और जैसे मैं बताया कि धीरज जा चुका है स्कूल में, और तेजू ने देखो यहाँ पे साड़ी का ही झोका बना दिया है. और ये झोका झूला 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 बना दिया है. और ये झूला किसका है? झूला दादा का है झूला. और इसका झूला यहाँ पर है. अभी पंचिम आई नहीं है, लेकिन उससे पहले इन्होंने झूला. तो अभी शायद 8 बजे है. अपनी वीडियो आई होगी, आप एंजॉय कर रहे होगे. मैं भी चाय और ब्रेड एंजॉय करता हूँ. यहाँ पे ज्ञानदा सोई हुई है. ए चहा देना जल्दी लवकर. चाय देना. आई हिंदी मध्ये ब्लॉग घेऊ की मराठी मध्ये घेऊया? हिंदी में लो. ठीक है, हिंदी में लो. मैं लगभग 100 बार पूछा होगा हिंदी में लो क्या मराठी में लो. ज्ञानदा कैसे मुस्कुरा रही है. तेरे बाप के पास जा चाय पीने के लिए. ओके जा. नहीं रे. नहीं रे क्या नहीं रे, खाने देना उसे. बोलता है. बोलता है नहीं, बोलता है. बोलता है बोलता. यहाँ पे पहले हमसे पहले एक एक ब्रेड खाया है तूने, और दूसरा ब्रेड खा रहा है. इधर देख. हमारे से पहले. हमारे तू हिंदी मत सुधर जा. जैसे है वैसे रहने दे अब. ए, इसने गिरा दिया है भाई. मैं अपनी चाय खत्म करता हूँ. तर आता आपण घरी चलो. आणि तुम्हाला वाटत असेल की सकाळपासून डायरेक्ट आता कसा ब्लॉग सुरू केलाय. आता म्हणजे मी कॉलेजहून घरी येतोय डायरेक्ट. कॉलेज आणि त्यामध्ये ब्लॉग घेतला होता. आता पाऊस पडत आहे, काय वातावरण झाले, बंद करावं लागेल मला. चलो, मोबाईल काढणं पावसात गरजेचं नाही. घरी जातो बाप्पा. हो, हम कॅमेरा पूछते, कॅमेरा खराब झालाय. हा, तुला ताप आली मा?
तर मित्रांनो पूर्ण भिजलोय, चेंज वगैरे करतो. हा तर सकाळी ब्लॉग घेतला आणि डायरेक्ट आता कॉलेजहून आलोय तर ब्लॉग घेतलोय. तेजूला आमच्या ताप आली. होय तेजू मा, लई ताप आली. आता वडापाव खायला. धीरजला वडापाव खूप जास्त आवडते, हे की धीरज? आणि पाव. हा फक्त पाव खाते ते बघा, म्हणजे वडापाव मधलं वडा काढते आणि पाव खाते असं खाते, हे की नाही? वडापाव पार्टी झाली. आता जाऊ आपण शेतीत. नाही ओरडू नको. शेतीत जाऊन दूध वगैरे काढायचं आता. बॅडमिंटन आता खेळता येते का रे? खेळता येते. तुम्हाला झोके बांधून दिलेत की? इथे एक झोका, ते झोका, तेजूचा इकडला झोका, धीरजचा. हो डबे काढले का दुधाचे? चलो जाऊ ना शेती. आलोय. आजचा जो ब्लॉग आहे मी सकाळी चालू केला होता, परंतु त्यानंतर मला कॉलेज जावं लागलं, ते काय सांगितलं नाही. आत्ता मी आलो इथं वरी स्लॅबवर. पाऊस उघडलेला आहे. आज कॉलेजमध्ये पूर्ण 5 घंटे हे होतं. 5 घंटे नाही, 4 घंटे, 1 ते 5 कंटिन्यू लेक्चर होते. एक विद्यार्थी काय म्हणू लागला की सर तुम्ही सगळं नियोजन कसं करता, म्हणजे दूध वगैरे 2 चॅनल हँडल कसं करता. म्हटलं बा आता करावं लागणारच आहे. झूम झाला कॅमेरा. तर मित्रांनो खाली धीरज तेजूचा अभ्यास चालू आहे, त्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही. त्यांचा अभ्यास झाल्यानंतर त्यांचे व्हिडिओ घेऊत. आणि आतापासून डेली जे ब्लॉग आहेत असेच येणार आहेत की सकाळचा थोडा 10 ते 5 काही येणार नाही, आणि 5च्या नंतर. 5ची लाईट गेली त्यामुळं मी आणि तेजू इथं झोपल्या. तेजू इकडे बघ रे जरासं. तेजू आणि मी झोपल्या. तेजू थोडासा भोंगळा आहे, थोडासा काय सगळाच भोंगळा आहे, त्यामुळं मी व्हिडिओमध्ये घेण्यात चलो. आणि आमच्या तेजूला ताप आल्यामुळं आम्ही औषध पिलास का? औषध पिलाय. आणि दादाचा खाली अभ्यास चालू आहे. काय अभ्यास करायला? याला माहित नाही, पण दादा अभ्यास करा. दादा मी सांगतो स्पेलिंग पाठ करायला दादा. मग रामचाचू चड्डी आहे, गरमी व्हायला ही की रे, त्यामुळे दादांनी चड्डी घातली नाही. हिरो आलेला आहे अभ्यास करून. कोणते अभ्यास केलास? लई अभ्यास केलाय. मायाचं बेडरूमच्या स्पेलिंग पाठ केल्यात. कोणते स्पेलिंग पाठ केल्यात रे? हां हां टाकी उलटले. धीरज मी एक चॅलेंज करावून आलो रे. आता आहे की नाही, आपण हॉलमध्ये आहे की नाही 100 रुपये लपून ठेवत. हां, आणि 100 रुपये लपवायचं. तेजू आणि तू हुडकायचं. ओके, मग 100 रुपये लपलं मग ते तुम्हाला भेटणार. डन ना चॅलेंजसाठी? तर मित्रांनो मी जे चॅलेंज सांगितलं होतं, आम्ही हॉलमध्ये म्हणजे मी 10 रुपये 100 रुपये 10 की 100 रुपये 100 रुपये लपवणार. बरं ठीक आहे, 10 रुपये मी लपवणार. ऐका की, मी 10 रुपये लपवणार. धीरज आणि तेजू हे दोघं त्याला हुडकवणार. ज्याला 10 रुपये सापडले त्याला 10 रुपये मिळणार. आणि तिकडं आता वैष्णू दिदी आणि श्रावणी दिदी आणि छोटी दिदी बघाले. लाजले काय? लाजले. चलो अपन कल करेंगे आज करेंगे. नहीं कल करेंगे, अभी बारिश आ रही है. नको रे, उद्या करू. एंड करतो. तर आता खूप झालं, आराम करतो. झाली खाली जाऊन जेवण वगैरे करायचे आम्हाला, आणि जेवण करून व्हिडिओला एडिट पण करायचे. त्यामुळं आता ब्लॉगला एंड करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो आई आणि तेजू झोका खेळालेत. तेजू कसं वाटाले?